1990 नंतर भारतामध्ये एक जबरदस्त बदल घडून आला. ही गोष्ट आहे त्या बदलाची ज्याने आपल्या देशाचं चित्रच पालटून टाकलं. चला तर या प्रवासाचे वेगवेगळे पैलू आज आपण समजून घेऊया. पण एक प्रश्न पडतोच, असा तो कुठला एक निर्णय होता ज्याने आधुनिक भारताचं भविष्यच उघडून टाकलं? एका निर्णयाने कोट्यावधी लोकांचं नशीब कसं काय बदलू शकतं? हाच प्रश्न आपल्याला ह्या सगळ्या बदलाच्या अगदी मुळाशी घेऊन जाईल. हे बघा, 1990च्या आधीचा भारत आणि त्यानंतरचा भारत यात जमीन अस्मानाचा फरक आहे. आधी काय होतं तर संरक्षित बाजारपेठा, आयातीवर प्रचंड कर आणि मग आली उदार आर्थिक धोरणं, मुक्त व्यापार आणि जागतिकीकरण. म्हणजे एका बंद खोलीतून आपण थेट एका खुल्या मैदानात आलो. पण हा प्रवास नेमका घडला कसा? चला तेच पाहूया. तर सुरुवात करूया त्या निर्णायक वळणापासून. साल होतं 1990. हे वर्ष भारतासाठी एक खराखुरा टर्निंग पॉइंट ठरला. याच काळात भारताने आपली आर्थिक धोरणं बदलली आणि जगासाठी आपले दरवाजे अक्षरशः उघडून टाकले. अर्थात हा निर्णय काही एका रात्रीत झालेला नाहीये. याची पार्श्वभूमी जागतिक स्तरावर तयार होत होती. बघा, 1947मध्येच 23 देशांनी मिळून व्यापारातील अडथळे कमी करण्यासाठी गॅट नावाचा करार केला होता. मग आला 1990, जेव्हा भारताने उदार धोरणं स्वीकारली. आणि या सगळ्यावर कळस म्हणजे 1995मध्ये WTO म्हणजेच जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली. साहजिकच भारत या जागतिक प्रवाहाचा एक महत्त्वाचा भाग बनला. आता या सगळ्या बदलाच्या केंद्रस्थानी एक महत्त्वाचा शब्द आहे, उदारीकरण. म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर व्यापारावरचं सरकारी नियंत्रण कमी करायचं आणि बाजाराला मोकळा श्वास घेऊ द्यायचा. याच एका विचाराने भारताच्या आर्थिक बदलाचा पाया रचला. आणि याचे परिणाम? ते तर लगेचच दिसायला लागले. खुद्द जागतिक व्यापार संघटनेने त्यांच्या 2006च्या रिपोर्टमध्ये भारताच्या आर्थिक विकासाचा खास उल्लेख केला. यापेक्षा मोठी यशाची पावती अजून काय असणार, बरोबर ना? आता ही धोरणं फक्त कागदावर नव्हती, तर ती प्रत्यक्षच जमिनीवर उतरत होती. आणि यातूनच एका नव्या भारताची उभारणी सुरू झाली. चला बघूया. नव्या भारताच्या महत्त्वाकांक्षेचं एक जबरदस्त प्रतीक म्हणजे सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प. विचार करा, दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता या 4 महानगरांना जोडणारे महामार्ग यांनी फक्त अंतर कमी केलं नाही, तर देशाच्या व्यापाराला आणि दळणवळणाला एक नवी तुफानी गती दिली. बदलाचे हे वारे फक्त महामार्गांवरच नव्हते, तर शहरांमध्येही पोचले होते. आणि याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे दिल्ली मेट्रो. 2002मध्ये सुरू झालेल्या या सेवेने फक्त दिल्लीकरांचा प्रवास सोपा केला नाही, तर संपूर्ण देशासमोर शहरी वाहतुकीचा एक नवीन आदर्श ठेवला. आणि आता एक गंमत बघा, आपलं पोस्ट ऑफिस जे एकेकाळी फक्त पत्र पोचवायचं, ते आज किती बदलले. आता तिथे बँकिंग आहे, ATM आहे, कुरिअर सेवा आहे आणि चक्क घरपोच गंगाजल सुद्धा मिळतं. हा बदल आपल्याला दाखवतो की आधुनिकीकरण किती खोलवर पोचला आहे. चला आता अर्थव्यवस्थेच्या त्या इंजिनकडे वळूया, ज्याने खऱ्या अर्थाने भारताला गती दिली आहे. ही गोष्ट फक्त शहरांची नाही, तर ग्रामीण भागापासून ते IT हबपर्यंतची आहे. विकासाचे फायदे गावांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं होतं. त्यासाठी मग प्रधानमंत्री रोजगार योजनेतून तरुणांना संधी मिळाली, किसान क्रेडिट कार्डने शेतकऱ्यांच्या हातात आर्थिक बळ दिलं आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेने तर गावांना थेट शहरांशी जोडलं. ह्या योजना ग्रामीण भारताचा चेहरामोहरा बदलत होत्या. आणि मग आला मेक इन इंडियाचा नारा. ह्या एका उपक्रमाने देशातल्या उत्पादनाला आणि नवीन तंत्रज्ञानाला मोठं प्रोत्साहन दिलं. हा लोगो जणू काही नव्या आत्मनिर्भर भारताची ओळखच बनला. या बदलाचा सर्वात मोठा परिणाम कुठे दिसला असेल तर तो सॉफ्टवेअर उद्योगात. जरा विचार करा, एकूण निर्यातीतला आपला वाटा जो कधीकाळी फक्त 3.2% होता, तो थेट 25%च्या वर गेला. ही वाढ अक्षरशः थक्क करणारी होती आणि यानेच जगाला भारताच्या IT पॉवरची ओळख करून दिली. आर्थिक ताकद आल्यावर काय होतं तर जगात तुमची एक नवीन ओळख तयार होते. या भागात आपण बघूया की भारत विज्ञान, संरक्षण आणि जागतिक राजकारणात एक महत्त्वाचा खेळाडू कसा बनला. ही आपल्या सगळ्यांसाठी एक अभिमानाची गोष्ट होती. परम 10,000 सुपर कम्प्युटर बनवून भारताने जगाला दाखवून दिलं की तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपण कोणापेक्षा कमी नाही. यामुळे भारताला जागतिक हायटेक मार्केटमध्ये एक मानाचं स्थान मिळालं. आणि मग आपण थेट चंद्राला गवसणी घातली. आपल्या चंद्रयान-1 मोहिमेने चंद्रावर पाणी शोधून काढलं आणि संपूर्ण जगाला चकित केलं.
हे भारताच्या अंतराळ संशोधनाच्या इतिहासातलं एक सुवर्ण पान आहे. केवळ अंतराळातच नाही तर संरक्षण क्षेत्रातही भारताने मोठी झेप घेतली. स्वतःच्या तंत्रज्ञानाने अणुपाणबुडी बनून भारत जगातल्या मोजक्या शक्तिशाली देशांच्या रांगेत जाऊन बसला. ह्या सगळ्या प्रगतीमुळे जागतिक राजकारणातही भारताचे वजन वाढलं. ब्रिक्ससारख्या संघटनेची स्थापना हे त्याचंच एक उत्तम उदाहरण आहे. आज भारत जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांसोबत खांद्याला खांदा लावून उभा आहे. आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. या आर्थिक आणि सामाजिक बदलांच्या प्रवासात देशाचा अंतर्गत नकाशाही बदलत होता. बघा, 21व्या शतकाच्या सुरुवातीलाच प्रशासकीय सोय आणि प्रादेशिक ओळखीच्या मुद्द्यांवरून भारताचा नकाशा पुन्हा एकदा बदलला. 2000 साली मध्य प्रदेशातून छत्तीसगड, उत्तर प्रदेशातून उत्तराखंड आणि बिहारमधून झारखंड ही नवीन राज्य तयार झाली आणि त्यानंतर 2014मध्ये तेलंगणाची निर्मिती झाली. आणि हा बदलाचा प्रवास आजही थांबलेला नाही. अगदी अलीकडे म्हणजे 2019मध्ये जम्मू काश्मीर आणि लडाखच्या रचनेत झालेला बदल हा या नवरचनेचा सर्वात ताजा अध्याय आहे. तर 1990 पासून सुरू झालेला हा बदलाचा प्रवास खरंच थक्क करणारा आहे. पण ही गोष्ट इथेच संपत नाही. इतक्या मोठ्या परिवर्तनानंतर आता भारताच्या कहाणीचा पुढचा अध्याय नेमका काय असेल हा प्रश्न आपल्याला नक्कीच विचार करायला लावतो. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.